ठीक. एका शाळेमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर जे आहे ते 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 आहे. मुलींची संख्या किती आहे? 76 आहे. तर हे कसं सोडवायचं हो? कसं सोडवायचं? मुली व मुले यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजे मुली व मुले, मुली किती आहेत? 4, 5 आणि मुले किती आहेत? 5 आहेत. म्हणजे 4 मुली असतील तर त्याला 5 मुले असणार आहेत. असे गट 4-5चे गट तयार होऊ शकतात त्या वर्गामध्ये. म्हणून काय करायचं आहे, याला मी 46ला 4नी भागणार. 46ला 4नी भागल्यानंतर 4 × 4 4 × 9 36 हे 19 आलं. हे 19ला मी 5नी गुणणार आणि ह्या 19ला 5नी गुणल्यानंतर माझं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आणि हे त्याचं उत्तर आहे. इतकं सोपं होतं आहे. हे लॉजिक आहे, हे लॉजिक आहे. तुम्हाला जर मी काय म्हटलेलं लॉजिक जर समजलं असेल तर नक्कीच हा प्रश्न तुम्ही 10 सेकंद विदिन 10 सेकंद सॉल्व करू शकता. लक्षात घ्या, विदिन 10 सेकंद. मॅजिक आहे हे. लॉजिक इज अ मॅजिक असं माझा एक सेईंग आहे. मी म्हणतो कायम लॉजिक इज अ मॅजिक. सगळ्या ट्रिक्सचं उगमस्थानच लॉजिक आहे. जर तुम्ही लॉजिकला पकडला तर ट्रिक्स तुम्ही स्वतः तयार करू शकता. लॉजिक जनरेट करा आणि स्वतःमधलं परिवर्तन पहा. आता हे पण रेशो प्रोपोर्शनचंच गणित आहे, गुणोत्तराचंच गणित आहे. ठीक. गणित जे दिलेलं आहे ते वाचणं फार आवश्यक आहे व्यवस्थित. 2 रेल्वे आहेत, 2 ट्रेन आहेत. त्यांचं जे वेगाचं गुणोत्तर आहे ते 2:5 आहे. पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक बघा. इथं वेगातील फरक विचारला आहे बरं का. हे जर वाचायला चुकला तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. फरक विचारलेला एक ताशी किती किलोमीटर होईल. परत आपण वरती जसं केलं मुला आणि मुलींच्या गुणोत्तराच्या वेळी जसं केलं तसंच करायचं. आता इथं फक्त वेग तेवढा व्यवस्थित काढून घ्यायचा. ताशी वेग काढून घ्यायचा. ताशी वेग 5 तासात 305 म्हणजे 5नी भागायला पाहिजे ह्याला. ताशी 70 किलोमीटर एवढा माझा वेग आला. म्हणजे हे पहिली ट्रेन आहे ते 2वाली 2:5मधली 2वाली ती काय आहे 70 आहे. दुसरी ट्रेन काय असेल ती काढण्यासाठी काय करायचं, 70ला 2नी भागायचं आणि त्याला 5नी गुणायचं. ठीक. भागलं याला 35 35 5 175. ठीक. हे 175 आला. आता 175मधून आपल्याला फरक काढायचा ना वेगामधला. दुसऱ्या 5च्या ह्याचा वेग किती आला 175 आला. आता या दोन्हीतला वेगातला फरक काढायचा आहे. म्हणजे काय करायचं 175मधून 70 वजा केले 105 पर्याय क्रमांक 4 हे माझं बरोबर उत्तर येत आहे. ठीक. पुढचा प्रश्न घेऊया आपण. हां. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले आणि 455 विद्यार्थी नापास झाले. ठीक. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसलेले होते. आता या 35मधून 35ला 100मधून वजा करायचं. याचं उत्तर येतं 65. 65% म्हणजे किती 455. 65% म्हणजे 455. म्हणून 455ला 65नी आपण भागलं पाहिजे. ठीक. आणि ह्या सगळ्याला आपण 100नी गुणलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण 5नी पहिला भागून बघूया, 5नी गुणून बघूया. 65नी 455ला भागायचं आहे. 5 × 5 उरला 1. 5 × 15 5 × 9 45 5 × 5 13 × 13 13 7 91. ठीक आहे. सो 7 आलं. 7ला मी काय म्हटलेलं आधीप्रमाणे 100नी काय करायचं आहे गुणायचं आहे. म्हणजे काय आलं माझं पर्याय क्रमांक 2 हे इझिली उत्तर येऊन जातं. विदिन 20 सेकंद सॉल्व केलेलं आहे मी. ठीक. नमस्कार. ग्रुप सीची जी परीक्षा झाली त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे जे पण प्रश्न विचारले ते शॉर्टेस्ट वेनी लॉजिक वापरून ट्रिक्स म्हणत नाही मी. लक्षात घ्या, मी लॉजिक म्हणतो. लॉजिक वापरून 30 सेकंदाच्या आत क्विकली कसं सॉल्व करायचं हे आपण पाहण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. सुरू करूया आपण.
बघा, पहिला प्रश्न जो घेतलाय मी तो आहे काम आणि वेळ. काम आणि वेळेचा हा प्रश्न आहे. ठीक. आता इथं बऱ्याच जणांनी फॉर्म्युला लावणे वगैरे वगैरे प्रकार केला असेल परीक्षेमध्ये. ठीक. आपण प्रश्न पहिला असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा प्रश्न व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे. एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. बरोबर आहे. कामगार किती आहेत? 10 आहेत. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, परत दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले. हे असं काम संपेपर्यंत चालू राहिलं. मग लॉजिक कुठं दिले हो? लॉजिक या ठिकाणी दिलं आहे. या मी जो ब्रॅकेट काढलाय या ठिकाणी लॉजिक दिलं आहे प्रश्नाचं. ठीक. याचा परिणाम काय झाला हो? काम संपायला 2 दिवस जास्त लागले. ठीक. तर इथं 2 दिवस जास्त लागले. आता हे कसं सोडवायचं? सर मी फॉर्म्युला लावू का? मी काय केलं पाहिजे? अजिबात फॉर्म्युला लावायचं नाही. कारण आयोग स्वतः तुम्हाला फॉर्म्युला लावायची गरज नसलेलं गणित देत आहे. तुम्ही अवघच लावून त्याला कॉम्प्लेक्स करत जाऊ नका. ठीक. तर आता हे सोडवायचं कसं बघा. पहिलं घ्या, 10 कामगार पहिल्या दिवशी काम करणार आहेत. ठीक. त्याच्यानंतर 8 कामगार दुसऱ्या दिवशी काम करणार आहेत. त्याच्यानंतर 6 कामगार तिसऱ्या दिवशी काम करणार आहेत. 4 कामगार चौथ्या दिवशी, 2 कामगार 5व्या दिवशी काम करणार आहेत. 0 कामगार 6व्या दिवशी काम करणार आहेत. म्हणजे काय? काम कधी संपलं? किती दिवसात? 5 दिवसात काम संपलं. 5 दिवस म्हणजे काय? 2 दिवस एक्स्ट्रा लागले होते ना इथं. म्हणून या 5 मधनं 2 वजा करायचे. म्हणजे मूळ जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केलं असेल तर किती दिवस लागणार? या 5 मधून 2 वजा केल्यानंतर 3. म्हणून माझं उत्तर काय आलं? 3. ठीक. इतकं सोपं होतंय. इथं फॉर्म्युला लावला, गेला, गॉन. तिथं अडकतो बरोबर कॅन्डिडेट. ठीक. सो याचं उत्तर हे असं होतं. ठीक आहे. प्रश्न बघा. प्रश्न एकदम साधा दिलेला आहे, एकदम सोपा दिलेला आहे. प्रश्नाला 10 सेकंद इतकाच वेळ लागतो. ठीक आहे. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 5ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केले तर किती येत आहे? 15/11 येत आहे. तर मूळचा अपूर्णांक कोणता? एवढंच सोपं आहे हे. आता हे जिथं मिळवलंय ना तिथं वजा करायचं. म्हणजे छेदात 8 मिळवलंय, छेदात 1 वजा केलंय तर 1 ॲड करायचं. म्हणजे छेदात काय आलं पाहिजे? 12 आलं पाहिजे. आणि अंशामध्ये काय केलेलं आहे? 8 मिळवलेलं आहे, पण 8 वजा करायचे. तिथं काय येत आहे? 7 येत आहे. 15 मधून 8 वजा केले, 7/12 उत्तर. किती? 5 सेकंद लागले मला सोडवायला. 5 सेकंद लागले. एक्स मांडला, हे केलं ते केलं तर गेला, आउट होतं लगेच कॅन्डिडेट. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आता हा प्रश्न जो आहे तो टक्केवारीचा प्रश्न आहे. ठीक. टक्केवारी. आता टक्केवारीचा प्रश्न सोडवत असताना काय करायचं बघा. काय सांगितलेलं त्यांनी की साखरेची किंमत जी आहे ती 60% वाढली तर आपण वापर किती करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. पण कन्सिडर करायचं की आधी 100 रुपयाला 100 ग्राम साखर मिळत होती, आता ती 160 रुपयाला 100 ग्राम साखर मिळते. ठीक. मग 100 रुपयेच खर्च करायचे आहेत. आपण 100 रुपयेच खर्च करायचे आहेत तर किती? हे तर आपण एक्सच्या ऐवजी प्रश्नचिन्ह पण घालू शकतो. तर किती साखर येईल बाबा? 100 रुपयाला किती यायला लागली एवढं काढायचं आहे. आता 160 रुपयाला 100 ग्रॅम यायला लागली तर किती ग्रॅम ही 100 रुपयेमध्ये बसते? करायचा तिरका गुणाकार. डायरेक्ट तिरका गुणाकार केल्यानंतर काय होतं? याचं किती ग्राम आपल्याला साखर येणार आहे ते 100 गुणिले 100 त्याला परत भागायचं आहे. कितीनं? 160नं हा भागाकार करून घ्यायचा आहे. ठीक. 16 चौक 25 म्हणजे 250 भागिले 4 साइन चौक 24 61 इथं याचं जे उत्तर येते ते 61.5 उत्तर मला मिळालं. ठीक आहे. आता एवढी ग्राम साखर येणार म्हणजे किती कमी येणार हो? 100 ग्राममधून 61.5 वजा केले पाहिजेत.
61.5 म्हणजेच 61/2 असं आहे. ठीक, तर हे वजाबाकी केल्यानंतर मला 37.5 मिळते. 37.5 हे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून माझं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बाकी सगळे पूर्णांकात आहेत. अपूर्णांकात असणारा एकच पर्याय आहे तो 37.2 हा पर्याय आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे क्विकली सोडवू शकतो. हा तिरका गुणाकाराचा फक्त प्रश्न होता, जास्त काही यामध्ये हार्डनेस नव्हता. या गणिताचा विषय कसा आहे बघा. आता हे जे गणित आहे हे विसंगत घटक ओळखास म्हणजे ऑड मॅन आउटचं गणित आहे. आता या ठिकाणी याचं जर लॉजिक आपल्याला समजलं तर हे फारच सोपं, अगर नाही समजलं तर ते लवकर सुटत नाही. लॉजिक समजलं तर 5 सेकंदात सुटतात. त्याचं लॉजिक आहे बघा, लक्ष द्या. 24ची 21ची जोडी आहे. याची दुसरी पदावली जी आहे ती 21 आहे. या 21ला 2 गुणायचं आहे. या 21ला 2 गुणल्यानंतर आलं 42. 42चं उलट करायचं आहे. उलट केल्यानंतर किती येतं ते येतं 24. इथं 24 आलेलं आहे बघा. हे याचं लॉजिक आहे. ठीक, त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये दुसरी पदावली जी आहे ती आहे 22. 22ला परत 2 गुणायचं आहे. 44 आलेला आहे. 44ला उलटपुलट केल्यानंतर परत 44च येत आहे. तिसऱ्या पदावलीमध्ये दुसरे पद जे आहे ते 23 आहे. 23ला 2 गुणायचं. 23ला 2 गुणल्यानंतर येतं 46. 46चं उलटं केल्यानंतर यायला पाहिजे 64. 64 नाही आहे इथं. ठीक आहे, इथं 64 नाही आहे. चौथ्या पर्यायामध्ये बघा, चौथ्या पर्यायामध्ये 24 ही दुसरं पद आहे. 24ला 2 गुणायचं आहे. 2 गुणल्यानंतर 48 येतं. 48ला परत उलट केल्यानंतर 84 येतं. 84 तिथं दिसतंय. म्हणजे गटात न बसणारी पदावली कोणती आली, पर्याय कोणता आला, पर्याय क्रमांक 3. जनरली जरी बघितलं तर प्रत्येक पद जे आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये याला भाग जातो. एकच मूळ संख्या आहे ती आहे 23 आणि ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पण हे अशा पद्धतीनं उत्तर काढणं धोकादायक आहे. ठीक, ह्या प्रश्नाला चाललं, प्रत्येक प्रश्नात हे लॉजिक चालत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. पुढचा प्रश्न घेऊया आपण. हे गणित घ्या. आता हे गणित वयावर आधारित हे गणित आहे. प्रश्न काय विचारलाय बघा, वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. आता ह्यातलं कुठलंही तुम्ही जर बेरीज केला तर 50 वर्ष येतं. पर्यायामध्ये जास्त लक्ष द्यायचं ह्या अशा गणितामध्ये. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या 6 पट होते. म्हणजे दोन्हीतून पर्यायामधल्या कुठल्याही पदावली जर आपण पकडली, कुठलाही पर्याय पकडला, तर समजा पर्याय क्रमांक 1 पकडला तर 35मधून 4 वजा करायचं 31, 15मधून 4 वजा करायचं येतं 11. 31 आणि 11 हे 6 पट होतं का? 11च्या 6 पट 31 होतं का? नाही. पर्याय क्रमांक 1 गेला. पर्याय क्रमांक 2 मध्ये आलो आपण. 38मधून 4 वजा करायचं आहे. 38मधून 4 वजा केल्यानंतर 34 येतं आणि 12मधून 4 वजा केल्यानंतर येतं 8. 8 चौक 32 हे पण गेलं. तिसऱ्या पदामध्ये आलो आपण. 40मधून 4 वजा केले. 40मधून 4 वजा केल्यानंतर येतं 36 आणि 10मधून 4 वजा केले तर येतं 6. 6 36 बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे माझं बरोबर उत्तर आहे. तर कुठलाही फॉर्म्युला किंवा काही लावलं नाही मी. ठीक आहे, एकदम क्विकली उत्तर काढलेलं आहे आणि विदिन 20 सेकंद हे उत्तर आलेलं आहे, नुसतं पर्यायाला ऑब्झर्व करून. ठीक, पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया आपण.